टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बघू आपण. टाइप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय? हे बघा, एकच रो आहे. एकच रो आहे इकडे. या मॅट्रिक्समध्ये किती रो आहेत? एकच रो आहे. इथे पण एकच रो आहे. एक रो आहे 2 कॉलम आहेत. एक रो आहे 3 कॉलम आहेत. एकच रो असेल मॅट्रिक्समध्ये तर त्याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. एकच कॉलम असेल तर कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. और नल मॅट्रिक्स. सगळे एलिमेंट 0 असतील मॅट्रिक्समधले तर त्याला कुठलं मॅट्रिक्स म्हणायचं? झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे. मॅट्रिक्सचा ऑर्डर 2x2 किंवा 3x3 जर असेल, हे बेटा मॅट्रिक्सचा ऑर्डर 2x2 किंवा 3x3 असेल तर त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक. फिफ्थ वन काय आहे? डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? फक्त डायगोनलला एलिमेंट एक्झिस्ट करतात. डायगोनलचे एलिमेंट एक्झिस्ट करतात. नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत ते सगळे 0 आहेत. बरोबर का? नॉन डायगोनल एलिमेंट काय आहेत? 0 आहेत. ठीक आहे. डायगोनलला काहीतरी नंबर एक्झिस्ट करतात. नॉन डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? 0 आहेत. त्याला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर ना स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि डायगोनलला सेम नंबर्स आहेत. 5, 5, 5, -2, -2. डायगोनलचे एलिमेंट सगळे आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. तर त्याला कुठला मॅट्रिक्स म्हणायचा? स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनलचे एलिमेंट्स 1 आहेत. डायगोनलचे एलिमेंट कसे आहेत? 1 आहेत. आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे आहेत? 0 आहेत. बरोबर का? आता हा जो युनिट मॅट्रिक्स असतो तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. बरोबर का? म्हणजे 2x2 चाच असायला पाहिजे किंवा 3x3 चाच असायला पाहिजे. ह्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स पण म्हणतो. ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स पण म्हणतो. त्याच्यानंतर ना अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अप्पर ट्रायंगलमध्ये डायगोनलच्या वरच्या बाजूला एलिमेंट एक्झिस्ट करतात. त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. डायगोनलच्या खाली काय असणार आहेत? सगळे 0 असणार आहेत. वरती एलिमेंट एक्झिस्ट करतात म्हणजे त्याला काय म्हणायचं? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. खाली जर एलिमेंट एक्झिस्ट करत असेल तर डायगोनलच्या खालच्या बाजूला डायगोनलमध्ये आणि डायगोनलच्या खाली जर एलिमेंट एक्झिस्ट करत असेल तर त्याला काय म्हणायचं? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हे बेटा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं? आयदर एकतर ते अप्पर ट्रायंग्युलर असायला पाहिजे किंवा लोअर ट्रायंग्युलर असायला पाहिजे, त्याला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. सिमेट्रिक मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं? अलॉंग द डायगोनल. अलॉंग द डायगोनल म्हणजे डायगोनलच्या अपोजिट साईडला एलिमेंट सेम आहे. इकडे एच आहे तर इकडे पण एच आहे. इकडे जी आहे तर इकडे पण जी आहे. इकडे एफ आहे तर इकडे पण एफ आहे. बरोबर का? डायगोनलच्या अपोजिट साईडला एलिमेंट सेम असतील तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं. स्क्यू सिमेट्रिक कुणाला म्हणायचं? डायगोनलच्या अपोजिट साईडला एलिमेंट सेम आहेत, नंबर सेम आहेत, पण त्यांची साईन वेगळी आहे. एकीकडे 5 असेल तर दुसरीकडे -5. एकीकडे -7 असेल तर दुसरीकडे 7 आहे. इथे 4 आहे तर इथे -4 आहे. इथे 5 आहे तर इथे -5.